एकनाथ शिंदेवर अजितदादांचा राग आहे असं म्हणतात ते अजितदादा किंवा त्याच्यानंतर तुमचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब ते बघत बसतील यांना काय पडलेली, कोणावर कोणता राग आहे, यांना असं कोणता देव यांच्या अंगामध्ये घुमतोय किंवा कोणती जादूची कांडी यांच्याजवळ दिसते की यांना राग याचा त्याचा दिसतोय. असं केवळ फक्त माध्यमांसमोर वल्गना करणे, याचा राग त्याचा राग, कोणाचाही कोणताही राग राहिला तो आव्हाड साहेबांना विचारून ते काही व्यक्त करणार नाही. टीसीने त्याच्या बाबतीत जो निर्णय द्यायचा दिलेला आहे, संख्याबळ असेल, मग लोकप्रतिनिधींच्या स्वरूपामध्ये असेल किंवा कार्यकर्त्यांच्या स्वरूपामध्ये असेल, ते आमच्या बाजूने कोर्टाने आमचं म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी ऐकण्याचं ठरवलेलं पण आणि ऐकलेलं सुद्धा आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा आमच्या बाजूनेच हा निर्णय देणार आहे, हे अपेक्षित सगळ्यांना तरी आहे. युतीमध्ये मीठ कसं टाकावं, युतीमध्ये मीठ हे अजित पवारांकडून शिकावं. 2014 मध्ये आमची युती जी होती त्याला कारणीभूत अजित पवारच होते असं जितेंद्र आव्हाडांनी आज मोठं वक्तव्य केले. जितेंद्र आव्हाडांना किंवा काही राष्ट्रवादीच्या किंवा विरोधक आघाडीच्या काही नेत्यांना एक सगळ्यात मोठी अडचणीची जी आत्ता पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी जी सांगितली, सगळ्यात मोठी अडचण जी निर्माण झालेली आहे, एक तर ही माझी लाडकी बहीण ही योजना शासनाने डिक्लेअर केली. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी 750 HP पर्यंत इलेक्ट्रिक बिल जी आहे ते माफ करण्याकरता निर्णय सर्वात मोठा शेतकऱ्यांकरता घेतलेला आहे. त्या बाबतीमध्ये सातत्याने बोललं जायचं. काही विकृत बुद्धीचे जे लोक असतात किंवा विकृत बुद्धीचे जे काही आघाडीमधले जे नेते असतात त्यांना हे काही सहन होत नाही आहे. ते म्हणतायत की या सगळ्या योजना ज्या आहेत त्या निवडणुकीपुरता चालतील. मग निवडणुकीपुरता चालतील तर मग याच्या अगोदर ज्या घोषणा केलेल्या असतील, 50% महिलांना समजा ST मध्ये भाडं कमी केलेलं असेल, माफ केलेलं असेल, तर ती योजना काही बंद पडली का? पुढचं सरकारसुद्धा आमचंच येणार आहे आणि आमचंच सरकार आल्यानंतर ह्या योजनासुद्धा आम्हालाच कंटिन्यू करावं लागणार आहे, ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा कोणीतरी अजून आघाडीमधला कुठला नेता बोलत असेल तर ते केवळ फक्त वैफल्यातूनच त्यांचं वक्तव्य आज तरी येत आहे. मुख्यमंत्री आज तर आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि ते त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढची निवडणूक सुद्धा लढली जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.